हॅलो स्टुडंट्स, तुम्ही सर्वजण कसे आहात? मागील व्हिडिओमध्ये आपण विज्ञानातील पहिले प्रकरण सजीवसृष्टी, अनुकूलन आणि वर्गीकरण हे अभ्यासलं. हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल आणि त्याखालील स्वाध्याय देखील तुम्ही सोडवला असेल. आज आपण विज्ञानातील दुसरे प्रकरण वनस्पती रचना व कार्य याचा अभ्यास करणार आहोत. पहा, आपल्याला पहिला दिलेला आहे थोडे आठवा म्हणून. मागील इयत्तेमध्ये शिकलेला भाग आपल्याला आठवतोय का पाहूया. परिसरामधील विविध वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात? तर आपल्या सभोवताली आपण खूप वनस्पती पाहतो, परंतु त्या वनस्पती ओळखण्यासाठी आपण कशाचा कोणते निकष वापरतो? तर आपण त्या झाडांची असलेली पाने किंवा त्या झाडांना येणारं फळ किंवा त्या झाडांची उंची हे निकष वापरतो आणि त्यामुळे आपल्याला ती वनस्पती सहजपणे ओळखता येते. उदाहरणार्थ, एखादं झाड चिंचेचं आहे असं आपण ज्यावेळेस म्हणतो, त्यावेळेस त्या झाडाला येणारी पाने किंवा त्या झाडाला येणारं फळ यामुळे आपण ती वनस्पती काय करू शकतो? सहजपणे ओळखू शकतो. आणि आता वनस्पतींचे विविध अवयव कोणते? हा तर खूप सोपा प्रश्न आहे. मागील इयत्तेमध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. मूळ, खोड, पान, फूल, फळ ही काय आहेत? हे वनस्पतींचे वेगवेगळे अवयव आहेत. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी वेगवेगळे असतात आणि या विशेष गुणधर्माचा वापर करून आपण त्या वनस्पतींना ओळखतो. आपण वनस्पतींच्या या अवयवांची आता सविस्तर ओळख या पाठामध्ये करून घेणार आहोत. तर वनस्पतींचा अवयव आपण पाहत आहोत. पहिला अवयव आपण घेणार आहोत वनस्पतींचा मूळ. पहा, त्यासाठी आपल्याला एक प्रयोग करून पहा असं म्हटलेलं आहे. काचेच्या चंचुपात्रामध्ये वर्तमानपत्राचा बोळा ठेवा. पाणी शिंपडून बोळा ओलसर करा. काच आणि कागद यामध्ये भिजवलेले हरभरे, मटकीचे दाणे ठेवा. या ठिकाणी आपण भिजवलेले हरभरे, मटकीचे दाणे किंवा इतर कुठलेही कडधान्य ठेवू शकता. 2-3 दिवसांनी बियांमध्ये होणाऱ्या बदलांची नोंद करा. तुम्ही तुमच्या घरी मटकी भिजवलेली पाहिली असेल पहा, आणि मटकीचा जो दाणा आहे तो जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केला तर तुम्हाला पहा इथे चित्रामध्ये दिसते त्याप्रमाणे काय होईल, एक आकृती दिलेली आहे, फिगर दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला मटकीचा दाण्यामध्ये बीजांकुरण झालेलं दिसेल. पहा, एक भाग जो आहे तो जमिनीच्या वरती वाढणारा असतो, त्याला आपण काय म्हणतात? अंकुर असं म्हणतो. पहा, बियामधून जे दोन भाग निघतात बियांच्या आतमधून, एक भाग जो असतो तो जमिनीच्या वरच्या दिशेने वाढतो आणि एक भाग जो असतो तो जमिनीच्या खालच्या दिशेने वाढतो. तर जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणारा जो भाग असतो त्याला आपण अंकुर असं म्हणतो. अंकुर जसा जसा वाढत जातो तसं त्याचं रूपांतरण कशामध्ये होतं? खोडामध्ये होतो. आणि आदिमूळ हा जो जमिनीच्या खालच्या दिशेने वाढणारा जो पार्ट आहे, आदिमूळ जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याचं रूपांतरण मुळामध्ये होतं. पहा, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आपण आदिमूळ असं म्हणतो व जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर असं म्हणतो. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाच्या जमिनीलगतचा भाग जो असतो तो जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जातो, नंतर टोकदार होतो आणि जमिनीखाली आधारासाठी वाढणारी वनस्पतींचा जो हा अवयव असतो त्याला आपण मूळ असे म्हणतो. पहा, वनस्पतींच्या मुळाविषयी आपण माहिती घेत आहोत. इथे तुम्हाला एक आकृती पण दिलेली आहे पहा पुस्तकामध्ये, तुम्ही ती पाहू शकता. जमिनीच्या खाली वाढणारा हा जो भाग आहे की जो आदिमुळापासून वाढत जातो त्याविषयी आपण पाहत आहोत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहा, हा जमिनीलगत वाढणारा जो भाग आहे तो कसा आहे? जाडसर आहे. नंतर तो कसा होत गेलेला आहे? थोडा निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे सुरुवातीला जाडसर, नंतर निमुळता होत जाणारा हा जो भाग आहे त्याला म्हटलं जातं प्राथमिक मूळ, कारण तो सुरुवातीला आदिमुळापासून तयार झालेला असतो म्हणून त्याला प्राथमिक मूळ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्राथमिक मुळांना अशा तिरप्या आकाराची पहा ही मुळे फुटलेली आहेत आणि त्याला म्हटलेलं आहे उपमूळ. त्याला काय म्हटलेलं आहे? उपमूळ. म्हणजे प्राथमिक मुळाला ती फुटलेली दुय्यम मुळे आहेत त्याला सेकंडरी रूट्स किंवा उपमूळ असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मुळाच्या या टोकांशी पहा छोटे छोटे केसांसारखे किंवा धाग्यांसारखे आपल्याला तंतू दिसत आहे, त्याला मूलरोम असं म्हटलं जातं.
आणि मुळाचं जे टोक आहे त्याला मूलाग्र असं म्हटलं जातं. हे मुळाचं जे टोक आहे ते मूलाग्र आहे. आणि मूलाग्र हे जे आहे ते अतिशय नाजूक असं असतं आणि त्याला काही इजा होऊ नये यासाठी संरक्षण म्हणून त्या मुळाच्या टोकावरती एक आवरण असतं, त्याला मूलटोपी असं म्हटलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता, पहा चित्रामध्येच. आणि हे जे रूट आहे, हे संपूर्ण जे रूट आहेत, मुळाचे जे प्रकार आहेत त्यामधील एक प्रकार म्हणजे सोटमूळ प्रकारचं हे काय आहे, रूप आहेत की ज्याला प्राथमिक मुळे आहेत, उपमुळे आहेत आणि त्यामध्ये मूलरोम आहेत. मूलरोम आणि मुळाचा टोकाचा जो भाग आहे की जिथून मुळाची लांबी वाढत जाते त्याला मूलटोपी असं म्हटलं जातं. आणि मुळाचा जो टोक असतं त्याला मूलाग्र असं म्हटलं जातं. तर इथे पहा, टॅपरूट प्रकारचं हे रूट आहे. मुळाच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यांना मूलरोम असं म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. मुळांची वाढ याच भागात होत असते आणि त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखं आवरण असतं, त्याला मूलटोपी असं म्हटलं जातं. तर आपण आत्ता बीजांकुरण झालेलं बीचं जे मूळ निर्मिती कशी होते ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे मुळांचे जे 2 प्रकार असतात त्यापैकी सोटमूळ हा मुळांचा प्रकार आपण अभ्यासला की ज्यामध्ये प्राथमिक मूळ, आदिमूळ, प्राथमिक मूळ, उपमूळ आणि मूलरोम, मूलाग्र, मूलटोपी हे जे त्या मुळाचे विविध भाग आहेत ते आपण पाहिले. आणि ही जी मूळ आहे सुरुवातीला पाणी शोषून घेण्याचं काम हे मूलरोम करतात. मूलरोम हे शोषलेलं पाणी उपमुळांना पोहोचवितात. उपमूळ हे प्राथमिक मुळापर्यंत पोहोचवतं आणि मग प्राथमिक मुळांमधून हे पाणी ज्या रसवाहिन्या असतात आणि जलवाहिन्या असतात त्या सर्व वनस्पतींच्या विविध अवयवांना पोहोचविण्याचं काम करत असतात. अशा प्रकारे ही मुळांची रचना आपण आत्ता अभ्यासली. यानंतर आपल्याला एक छोटी ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रयोग इथे दिलेला आहे पहा. काचेच्या बरणीमध्ये पाणी घ्या आणि त्याचं तोंड जे आहे त्या तोंडावरती एक कांदा ठेवा. त्यांची मुळे जी आहेत ती पाण्याच्या दिशेने राहतील अशा प्रकारे तो कांदा आपल्याला त्या बरणीवरती ठेवायचा आहे आणि 8 दिवस वाढणाऱ्या मुळाचं निरीक्षण करायचं आहे. आता पहा, तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतं आहे, एक काचेची बरणी आहे, त्याच्यावरती एक कांदा तोंडावरती ठेवलेला आहे आणि त्या कांद्याची जी मुळे आहेत ती खाली बरणीच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या दिशेने वाढतील अशा पद्धतीने आपण तो कांदा ठेवलेला आहे. आणि त्याचं वरती ही जी हिरवी हिरवी रंगाची पानं दिसत आहे आपल्याला, म्हणजे कांदा जे आहे त्याची ही पाने आहेत. आणि हे जे आहे जी खोड आहे, कांदा म्हणजे आपण जे हा जो पोर्शन असतो कांद्याचा ते काय आहे, एक प्रकारचं खोड आहे. आणि त्याची जी मुळे आहेत ती आपल्याला पाण्याच्या दिशेने वाढलेली दिसत आहे. आणि ही जी मुळे आहेत ती आपल्याला कशा प्रकारे दिसतात की एखादा धागा असतो की नाही, तो धागा गुंतल्यानंतर त्याचे जसे रचना तयार होते त्याप्रमाणे ही रचना आपल्याला इथे दिसत आहे. आणि ही जी मुळे आहेत ती कशी आहेत, तंतुमय मुळे आहेत. म्हणजे मुळांचे जे प्रकार आहेत त्यापैकी तंतुमय मुळे कांदे या वनस्पतीमध्ये आपल्यास पाहावयास मिळतं. मुळांचे सोटमूळ आणि तंतुमय मूळ हे 2 प्रमुख प्रकार असतात. आणि द्विदल वनस्पती ज्या असतात, द्विदल वनस्पती त्यामध्ये आपल्याला हे सोटमूळ पाहायला मिळतं. तर एकदल वनस्पती ज्या असतात त्यामध्ये आपल्याला तंतुमय मुळे आढळून येतात. अशा प्रकारची ही छोटीशी ॲक्टिव्हिटी, एक प्रयोग आहे आणि तो आपण करून त्यामध्ये कांद्यामध्ये असलेलं जे तंतुमय मुळाचा प्रकार आहे तो आपल्याला पाहता येऊ शकतो. त्यानंतर अजून एक प्रयोग दिलेला आहे पहा. एका कुंडीत वाटाणा, मोहरी, ज्वारी, मका, धणे याची दाणे पेरा आणि 8 दिवस त्याचं काळजीपूर्वक काय करा, ते वाढतील यासाठी तुम्ही काळजीपूर्वक ती वाढवा. आणि शेवटी रोपे विधभर उंचीची झाल्यानंतर कुंडीतील माती ओलसर असतानाच अलगद ती उपटा आणि पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकुपात्रामध्ये ठेवा, जेणेकरून मुळांना इजा न होता मुळांवरील माती निघून जाईल आणि या मुळांचे तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करता येईल. कोणत्या वनस्पतींचे मूळ सोटमूळ व कोणत्या वनस्पतींचे तंतुमय मूळ आहे हे पहा. खूप छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्ही ती घरी सहजपणे करू शकता. पहा, कुंड्यामध्ये आपल्या घरी ज्या कुंड्या असतात त्यामध्ये मोहरी हे जे
आहे पहा, मोहरी असेल किंवा ज्वारी असेल किंवा धणे असतील, यांचे दाणे आपल्या घरामध्ये असतातच, त्या कुंड्यामध्ये लावायचे आहेत आणि त्याचं काळजीपूर्वक ती वाढवायची देखील आहेत. त्यांना पाणी घालायचं आहे रोज, सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचे आहेत आणि शेवटी ज्यावेळेस ती विदभर होतील, विदभर उंची जी होतील, त्यावेळेस त्या कुंडीमधील माती ओलसर असताना ती अलगद अशी उपटायची आहे, जेणेकरून त्यांच्या मुळांना इजा होणार नाही. आणि मग ते पाणी भरलेल्या काचेच्या मोठ्या शंकुपात्रामध्ये ठेवायचे आहेत ती मुळे, जेणेकरून त्याच्यावरील माती निघून जाईल आणि आपल्याला मुळांची रचना जी आहे ती अभ्यासता येईल आणि मुळांना उपटताना देखील इजा होणार नाही, ह्याची पण आपण काळजी घ्यायची आहे आणि त्याचं मुळांचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. आणि मग कोणत्या वनस्पतींची मुळं सोटमुळ आहे आणि कोणत्या वनस्पतींची मुळे तंतुमय आहे, हे आपल्याला ते निरीक्षणाने काय होणार आहे, पाहता येणार आहे. आता याच्यानंतर पहा, मका, ऊस, ज्वारी. मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी 2 प्रकारची मुळे असतात. ह्या ज्या वनस्पती आहेत, मका झाले, ऊस, त्याच्यानंतर ज्वारी, या वनस्पतींना 2 प्रकारची मुळे असतात. काही मुळे जमिनीच्या खाली वाढतात, ती एक प्रकारची, आणि दुसरी म्हणजे जमिनीच्या खोडालगतच म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर लगेच काय होतं, त्यांना दुसरी मुळे फुटतात. ती जी मुळे असतात ती आगंतुक प्रकारची मुळे असतात. अशा 2 प्रकारची मुळे ह्या ऊस, मका आणि ज्वारी या वनस्पतीमध्ये आपल्याला आढळून येतात. आणि ही जी मुळे असतात की जी खोडालगतच आपल्याला फुटलेली दिसतात, ती मुळे जमिनीवर असलेलं जे काही क्षार असतील, पाणी असतील, ते शोषून घेण्याचं कार्य करतात आणि जमिनीला घट्ट धरून ठेवण्याचं काम ही मुळे करत असतात. म्हणजे वनस्पतींना आधार देण्यासाठी ही मुळे फुटलेली असतात. अशी ही मुळे जी आहेत त्यांना पाणी शोषून घेण्याच्या कामाशिवाय इतरही कामे करावी लागतात आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे असंही म्हटलं जातं. आता रूपांतरित मुळे जे आहेत त्यामध्ये आपल्याला हवाई मुळे, त्याच्यानंतर आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे, ह्या देखील मुळांचा समावेश ह्या रूपांतरित मुळांमध्ये होतो. कारण ही जी मुळे असतात त्यांना पाणी शोषून घेण्याच्या शिवाय इतरही काही कामे करावी लागतात आणि त्यासाठी त्यांच्यामध्ये बदल घडून आलेले असतात आणि त्यामुळे अशा मुळांना रूपांतरित मुळे असं म्हटलं जातं. पहा, आता हवाई मुळे जी असतात ती हवेमध्ये असतात, म्हणून त्यांना हवाई मुळे असं म्हटलं जातं. काही मुळे जी असतात ती पाणी शोषून घेणं या कामाशिवाय त्या वनस्पतीला आधार देण्याचं काम करत असतात, त्यामुळे त्या मुळांना आधार मुळे असं म्हटलं जातं. आणि काही मुळे जी असतात ती जमिनीवरती इतरस्तः पसरलेली असतात, धावती मुळे त्यांना असं म्हटलं जातं. आणि या मुळांचं कार्य पुनरुत्पादन करणं हे असतं. काही मुळे जी असतात ती श्वसनमुळे असतात, म्हणजे उदाहरणार्थ दलदलीच्या प्रदेशामध्ये वाढणाऱ्या ज्या वनस्पती असतात की ज्या वनस्पतींना ऑक्सिजनची कमतरता त्या मातीमध्ये असते, कारण नेहमी त्या जमिनीमध्ये दलदल असते आणि ऑक्सिजनचं प्रमाण त्या मातीमध्ये कमी असतं आणि तिथे मिथेन हा वायू कसा असतो, जास्त असतो. आणि मग श्वसनासाठी ही मुळे काय करतात, जमिनीमध्ये वाढून ती जमिनीच्या वर पुन्हा येतात आणि श्वसनाचं कार्य करतात, की जेणेकरून हवेमधला ऑक्सिजन घेऊन ती श्वसन करतात. त्यामुळे त्या मुळांना श्वसनमुळे असं म्हटलं जातं. अशा प्रकारची ही जी मुळे आहेत त्यांच्यामध्ये काही बदल झालेले आहेत, म्हणजे मुळांचं जे कार्य असतं ते कार्याशिवाय त्यांना इतर कार्य करावी लागतात, म्हणून त्या मुळांना रूपांतरित मुळे असं म्हटलं जातं. पहा, पुन्हा एक छोटासा प्रयोग आपल्याला इथे दिलेला आहे की एका काचेच्या लहान बरणीमध्ये पाणी भरून घ्या, त्यात एक रोपटे ठेवा, रोपट्याची मुळे पाण्यात बुडतील अशी ठेवा, पाण्याच्या पातळीची खूण करा, आता त्यावर 5 मिली तेल टाका, दुसऱ्या दिवशी पाण्याच्या पातळीची नोंद करा. पहा, सोपा प्रयोग आहे हा सुद्धा. एक काचेची बरणी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये एक रोपटं ठेवायचं आहे की ज्या रोपट्याला मुळे असणार आहेत आणि पाण्याची नोंद, जेवढं पाणी त्या बरणीमध्ये आहे तिथे पाण्याची काय करायची आहे, आपल्याला नोंद करायची आहे, खूण करायची आहे की पाणी कितपर्यंत भरलेलं आहे. त्याच्यानंतर त्या बरणीमध्ये काय करायचं आहे, साधारणतः काही तेलाची थेंब त्याच्यावरती टाकायची आहे, जेणेकरून ते तेल पाण्यावरती पसरलं जाईल आणि त्या पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, म्हणजे ते पाणी उडून जाणार नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशीच त्या
च्या पाण्याच्या पातळीची नोंद करायची आहे. पहा, दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं तर आपल्याला त्या पाण्याची पातळी जी आहे दुसऱ्या बरणीमध्ये असलेली ती कमी झालेली दिसली आहे. मग हे पाणी असं का झालं असेल? पाणी तर उडून गेलं नाही, कारण त्याच्यावरती आपण तेल टाकलेलं आहे, म्हणजे पाण्याचं बाष्पीभवन झालेलं नाही आहे. तर मग हे पाणी गेलं कुठं असेल तर त्या पाण्याचं काय झालेलं असेल, त्या मुळाने ते पाणी शोषून घेतलं असेल आणि वनस्पतीने म्हणजे पाणी शोषून घेतलेलं आहे, त्यामुळे पाण्याची पातळी येथे काय झालेली आहे, कमी झालेली आहे. याची चर्चा तुम्ही काय करायची आहे, तुमच्या वर्गामध्ये करायची आहे. आता पुन्हा प्रश्न विचारलेले आहे, पहा, जरा डोके चालवा. चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काय झाले असते? चिंच, आंबा ह्या वनस्पती ज्या आहेत त्या डेरेदार वृक्ष आहेत. त्यांचं खोड घेरदार असं असतं, खूप पाने असतात, खूप फांदे असतात, म्हणजे खूप असं डेरेदार असं हे वृक्ष असतं. आणि ह्या वृक्षांची जर मुळे भक्कम असली तरच हे वृक्ष जमिनीवर राहू शकेल. परंतु या वृक्षांची मुळे जर तंतुमय असतील तर ते जे झाड आहे, आंब्याचं असेल, चिंचेचं असेल, ते तिथे तग धरू शकणार नाही. ते झाड काय होईल, कोलमडून पडेल. तर तंतुमय मुळे असतील तर पुरेसा सपोर्ट जो आहे, पुरेसा आधार त्या वनस्पतीला मिळणार नाही आहे, त्यामुळे ते झाड काय होणार आहे, कोलमडून पडेल. त्यामुळे या वनस्पतींची मुळे कशी असतात, सोटमुळे या प्रकाराची असतात. आणि दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारलेला आहे की मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल? मुळांच्या टोकाला जर इजा झाली तर मुळाची जी वाढ असेल ती वाढ अगोदर थांबेल. त्याच्यानंतर मुळांचं जे कार्य असतं पाणी शोषून घेण्याचं ते प्रॉपर पद्धतीने होणार नाही आणि काही दिवसांनी ते झाड काय होईल, जळून जाईल. अशा प्रकारे मुळांच्या टोकाला इजा झाली तर ते झाड काय होईल, जगू शकणार नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारलेला आहे की मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत? आत्ता आपण मागे प्रयोग केला, पहा, कांदा या वनस्पतींची मुळे जी आहेत ती तंतुमय प्रकाराची आहेत, हे आपण अभ्यासलं. आणि मेथी आणि पालक या प्रकारची या वनस्पतीमध्ये असलेली मुळे कोणत्या प्रकारची आहे हे ज्यावेळेस तुम्ही घरी तुमच्या ह्या पालेभाज्या आणल्या जातात त्यावेळेस त्यांची जी मुळे असतात त्याचं निरीक्षण करून तुम्ही काय करायचं आहे, हे पाहायचं आहे की त्या वनस्पतीमध्ये असणारी मुळे कोणत्या प्रकारची आहेत. त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी पहा, तुम्हाला आहे का माहीत आहे का तुम्हाला या सदरामध्ये? पहा, तुम्हाला एक इथे चित्र दिसत आहे आणि चित्रामध्ये वडाचं झाड जे आहे की जे थोडंसं विस्तारलेलं आहे हे आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. वडाच्या खोडावर फुटलेली जी मुळे असतात ती जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना पारंब्या असं आपण म्हणतो. या पारंब्याचा कोणता उपयोग होत असेल झाडाला? तर वटवृक्षाला सुरुवातीच्या काळात थोड्याच पारंब्या असतात, परंतु कालांतराने या पारंब्याची संख्या वाढून त्याचे जंगलच तयार होतं. कोलकाता येथील इंडियन बोटॅनिकल गार्डनमध्ये सुमारे 250 वर्षाचं वडाचं झाड खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि या झाडाला हजारो पारंब्या आहेत. असे वृक्ष आपल्या परिसरात आहेत का, हे सुद्धा आपण काय करायला पाहिजे, शोधलं पाहिजे. अशा प्रकारे कलकत्ता येथील बोटॅनिकल गार्डनमधील हे चित्र आहे. 250 वर्ष पूर्वीचं हे जुनं झाड आहे की जे आता खूप विस्तारलेलं आहे. सुरुवातीला या झाडाला खूप थोड्या पारंब्या होत्या, परंतु आता हजारो पारंब्या झाडाला आहेत. आणि अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला इथे दिसत आहे. आता पुढे पहा, माहिती मिळवा. मुळा, गाजर, बीट यांचे जमिनीखालील भाग जाड, मांसल आणि फुगीर का असतात? हे वनस्पतींचे कोणते अवयव आहेत? मुळा, गाजर, बीट तुम्हाला माहिती आहे ही सगळी कंदमुळे आहेत की जी जमिनीच्या खाली वाढतात आणि ती कशी असतात, मांसल असतात, जाड असतात आणि फुगीर असतात. तर का असतात? तर त्यांच्यामध्ये त्यांनी तयार केलेलं अन्न साठवून ठेवलेलं असतं. मग हे वनस्पतींचे कोणते अवयव आहेत? मूळ आहेत की खोड आहेत? हे काय करायचं आहे, तुम्ही शोधून काढायचं आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. त्याच्यानंतर जोड तंत्रज्ञानाची विविध प्रकारच्या मुळांची छायाचित्रे मिळवा व तुमच्या मित्रांना ईमेलद्वारे पाठवा. तुमच्या सभोवताली असणाऱ्या ज्या काही छोट्या छोट्या वनस्पती असतील त्या वनस्पतींची जी मुळं आहेत त्या मुळांची छायाचित्रे तुम्ही घ्यायची आहेत, फोटोज तुम्ही काढायचे आहेत आणि ते काढलेले फोटो तुम्हाला तुमच्या मित्रांना तुम्ही ईमेलद्वारे पाठवायची आहेत. पुढे पाहूया आपण आत्ता मूळ वनस्पतींचा जो मूळ हा अवयव आहे या मुळाविषयी आपण माहिती घेतली, मुळांचे प्रकार अभ्यासले आणि
याच्यानंतर आपण वनस्पतींचा दुसरा जो अवयव आहे खोड, याचा अभ्यास काय करूया. पहा, वनस्पतीचा खोड हा अवयव आपण पाहत आहोत. इथे तुम्हाला एक आकृती दिसते पहा चित्रामध्ये. ती कशाची आहे तर ती आहे खोडाची आकृती. कशाची आकृती आहे? खोडाची आकृती आहे. पहा, इथे तुम्हाला वनस्पतीच्या खोडावरती असा काहीतरी जाडसर असा भाग दिसतोय पहा. इथे दिसतोय, इथे दिसतोय आणि इथे सुद्धा दिसतो आहे. हा जो अवयव आहे त्याला काय म्हटलेलं आहे पहा, रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. म्हणजे खोड जे आहे त्या खोडाची वाढ जमिनीच्या वरच्या दिशेने झालेली असते आणि हे खोड जे आहे ते ज्यावेळेस बीजांकुरण होतं त्यावेळेस अंकुर जो फुटलेला असतो तो अंकुर जसा जसा वाढत जातो तसं तसं त्याचं रूपांतरण खोडामध्ये होत जातो. अंकुर जसा जसा वाढतो तशी तशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात पहा. इथे मी तुम्हाला बाणांच्या चिन्हाने जे दाखवलेलं आहे जाडसर असा भाग असतो त्याला काय म्हटलं जातं? पेरे, म्हणजे नोड्स असं म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी पेरे असतात त्या ठिकाणी पाहिते पाने फुटलेली आहेत. पहा, इथे पेर आहे तर इथे हे पान फुटलेलं आहे. त्यांना ज्या ठिकाणी ही पेरे असतात त्या ठिकाणी पाने फुटलेली असतात आणि खोडांच्या दोन पेरामधील जे अंतर असतं त्याला कांडे असं म्हटलं जातं. पहा, हे दोन पेर जे आहेत, हा एक पेर आणि हे वरचा एक पेर, हे जे दोन पेरामधील हे जे अंतर आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कांडे असं म्हटलेलं आहे. दोन क्रमाने येणारे हे जे दोन पेर आहेत त्या दोन पेरांमधलं जे अंतर आहे ते काय आहे? कांडे असं त्याला म्हटलं जातं. त्याला इंटरनोड असं म्हटलं जातं. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असं म्हणतात. जिथे खोडाची लांबी वाढणारी असते, म्हणजे इथून खोड पुढे पुढे असं उंच उंच वाढत जाणार असतं. हा जो भाग आहे त्याला वाढणारं जे टोक आहे त्याला काय म्हटलेलं आहे? मुकुल असं म्हटलेलं आहे, बळ असं म्हटलेलं आहे. आणि आता तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या परिसरामध्ये असणारी जी काही झाडं आहेत त्या झाडांच्या फांद्या ज्या खाली पडलेल्या असतात किंवा त्या झाडांवरती असतात त्या फांद्यांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आणि ह्या चित्रामध्ये दाखवलेले जे काही त्या खोडाचे जे विविध भाग आहे, मग त्याच्यामध्ये मुकुल कुठे आहे की जिथून पान फुटतं किंवा खोडाची लांबी वाढते, ते मुकुल कुठे आहे, त्याच्यानंतर त्या वनस्पतींचं पेर कुठे आहे, त्याच्यानंतर त्या वनस्पतीचं कांडे कुठे आहेत, हे जे वनस्पतींच्या खोडांची जी विविध अवयव आहे ते अवयव तुम्ही काय करायचे आहेत त्या वनस्पतींच्या फांद्यांमध्ये निरीक्षण करून ओळखायची आहेत. पहा, आता तुम्हाला एक इथे तक्ता दिसतोय, तो तक्ता काय करायचा आहे तुम्ही पूर्ण करायचा आहे. परिसरातील इतर वनस्पतींच्याही खोडांची माहिती मिळवा. आता इथे दोन वनस्पती दिलेल्या आहे तुम्हाला. वनस्पतीचं जे खोड आहे ते पहिलं आहे वनस्पती ऊस आणि दुसरी वनस्पती आहे मेथी. आता तुम्हाला कोणतं निरीक्षण करायचं आहे आणि कोणत्या नोंदी या तक्त्यामध्ये करायच्या आहेत, तर ऊस जे आहे त्याची जे पेर असतं, म्हणजे दोन, पहा इथे तुम्ही पाहिलं होतं दोन, हे जे कांडे असतं, दोन पेरांमधील जे काही अंतर असतं त्याला आपण कांडे म्हणतो. ते कांड्याची जी जाडी आहे ती जाडी आपण मोजायची आहे आणि ती इथे लिहायची आहे. आणि दुसरा जो कॉलम आहे ते कांडे आहे पहा. इथे पहिल्या चित्रामध्ये आपल्याला पेर जे आहे त्याची जाडी आपल्याला इथे लिहायची आहे. इथे पहा पेर इथे दिसते, म्हणजे त्या खोडावरती असलेला असा जाडसर जसा भाग जिथे असतो ते पेर, त्याची थिकनेस आपल्याला काय करायची आहे, जाडी जी आहे ती आपल्याला मोजायची आहे. आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपल्याला दोन पेरामधील जे अंतर आहे ज्याला आपण कांडे म्हणतो ते अंतर काय करायचं आहे आपल्याला मोजायचं आहे. आणि हे ऊस या वनस्पतीमधील एखाद्या ऊसाचं खोड जर आपल्याला मिळालं तर त्या ऊसाच्या खोडामधील पेऱ्याची जाडी आणि कांड्यांची लांबी ही दोन निरीक्षणं आपल्याला इथे काय करायची आहेत, निरीक्षण करून त्याची जाडी आणि लांबी आपल्याला इथे नोंदवायची आहे. त्याचप्रमाणे मेथीचा खोड घेऊन त्या ठिकाणी असलेले पेर जे आहे त्याची जाडी आणि कांडे जे आहेत त्याची लांबी आपल्याला इथे नोंदवायची आहे. आणि याचप्रमाणे तुमच्या परिसरामधील इतर वनस्पतींच्या देखील खोडांची तुम्ही माहिती घेऊन इथे नोंदवू शकता. आता पहा,
वनस्पतीचं मूळ, खोड आणि पान. आता आपण मूळ आणि खोडाविषयी माहिती घेतली. आता आपण वनस्पतींच्या पानाबद्दल माहिती घेणार आहोत. पुढील जे मूळ वनस्पतींचं अवयव आहे ते आहे पान, लीफ. आता खोडाच्या पेराच्या जागी पाने असतात. खोडाचं जे पेर असतं त्या जागी पाने असतात आणि सामान्यतः ती कशी असतात? पातळ असतात, पसरट असतात आणि हिरव्या रंगाची असतात. हिरवा रंग त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं आणि हरितद्रव्यामध्ये मुळे पानांना हिरवा रंग आलेला असतो. पहा, तुम्ही पाहू शकता आकृतीमध्ये पान कसं आहे. इथे पातळ आहे आणि पसरट आहे. कसं आहे? पातळ आणि पसरट आहे आणि हिरव्या रंगाचं आहे. आता पानाचा हा जो पसरट भाग आहे त्याला पर्णपत्र असं म्हटलं जातं. हा जो पसरट भाग आहे पानाचा, हा भाग त्याला काय म्हटलं जातं? पर्णपत्र असं म्हटलं जातं. हा पूर्ण पोर्शन जो आहे तो कसा आहे? पर्णपत्राचा आहे. हा एवढा पोर्शन जो आहे तो कशाचा आहे? पर्णपत्राचा आहे. त्याच्यानंतर त्याला लीफ ब्लेड असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर पहा, पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असतात. हा जो पानाचा भाग आहे, पहा पानाच्या कडेचा जो भाग आहे ह्याला काय म्हटलं जातं? पर्णधारा. काही पानाच्या ह्या पर्णधारा ज्या असतात त्या सरळ अशा असतात आणि काही पानांमध्ये त्या अशा काटेरी असतात. पहा, अशा काटेरी झालेल्या असतात. मग अशा प्रकारे ह्या पर्णधारा दोन प्रकारच्या असतात. त्याला लीफ मार्जिन असं देखील म्हटलं जातं. पर्णधारा या प्रामुख्याने सलग आणि खंडित किंवा दंतेरी असतात. इथे पहा, दातांसारख्या आकार इथे आपल्याला तयार दिसतो. आपले दात जे असतात दातांच्या कडा ज्या असतात त्याप्रमाणे दंतेरी असतात. काही सलग असतात आणि काही खंडित झालेल्या असतात. अशा प्रकारे पर्णधाराचे वेगवेगळे प्रकार आपल्याला इथे खाली दाखवलेले आहेत. पहा, पहिल्या आकृतीमध्ये पर्णधारा जी आहे ती सलग दाखवलेली आहे. पहा, इथे तुम्ही पाहू शकता पहिली आकृती जी आहे हे पर्णधारा कशी आहे? इथे सलग अशी आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र आपल्याला अशी ही दंतेरी, दातांच्या ज्या कडा ज्या असतात ना त्याप्रमाणे इथे दंतेरी हा भाग आपल्याला इथे दिसत आहे. त्यामुळे पर्णधारेचा हा दंतेरी प्रकार आहे. आणि इथे ह्या ज्या पर्णधारा आहेत त्या कशा आहेत? खंडित झालेल्या आहेत. अशा प्रकारे हे पर्णधारा आहेत. त्यामुळे त्यांना खंडित हा पर्णधारेचा काय आहे? एक प्रकार आहे. म्हणजे 3 प्रकार पानाच्या लीफ मार्जिनचे आपण पाहिले. पर्णधारेचे पाहिले. पहिला म्हणजे सलग, दुसरा दंतेरी आणि तिसरा खंडित. अशा प्रकारे पानाचे विविध भाग आपण पाहिले. आता पानाची ही जो मध्यभागी एक जी शीर असते त्याला मध्यशीर असं म्हटलं जातं. पहा, पानाचं हे जे टोक आहे, पानाचं टोक त्याला पर्णाग्र, पानाचं अग्र म्हणजे टोक, पर्णाग्र असं म्हणतात. त्याच्यानंतर पानाची ही जी कड आहे त्याला पर्णधारा असं म्हटलं जातं. आणि मध्यभागी जे शीर आहे त्या शिराला काही उपशिरा अशा फुटलेल्या आहेत. आणि हे पान आणि पान खोडाला एका अवयवाने जोडलेलं असतं. त्याला देठ असं म्हटलं जातं. पहा, ते देठ आहे. हे जे आहे ते देठ आहे. खोड आणि पानांच्या मधला जो पोर्शन आहे त्याला देठ असं म्हटलं जातं. आणि देठाच्या खोड आणि देठ यांच्या तिथे पहा दोन पानासारखी छोटी छोटी दोन पाने असतात. त्यांना काय म्हटलं जातं? इथे पाहू शकता तुम्ही दोन छोटी छोटी पानं आहेत की जे खोडाला लगेच खोडाच्या लगतच आहेत आणि ती जी आहेत ती उपपर्ण आहेत. तर पहा, पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये लीफ अपेक्स असं म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार, गोलाकार असे प्रकार असतात. आणि काही वनस्पतींच्या पानांना देठ म्हणजे पेट्युल्स असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्रांच्या खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल होय. त्याला लीफ बेस असं म्हटलं जातं. पहा, इथे दिसते पर्णतल. पहा, आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता इथे पर्णतल आहे. पहा, ते पर्णतल दाखवलेलं आहे. आणि काही वनस्पतींची जी पानं असतात त्या पर्णतलाशी छोट्या
असा पानासारखा भाग दिसतो त्यांना उपपर्ण म्हणतात. उपपर्ण सर्वच वनस्पतीमध्ये असतात असं नाही, तर काही वनस्पतीमध्येच ते असतात, काही वनस्पतीमध्ये नसतात. काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते आणि अशा पानांना साधे पान असं म्हणतात. म्हणजे एकच पान आलेलं असतं आणि एकच मध्यशीर असते. तर काही मध्ये पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये म्हणजे लेट्स मध्ये विभागलेले असते. तर अशा पानांना संयुक्त पान असं म्हटलं जातं. साधे पान आणि संयुक्त पान हे काय आहेत, पानाचे दोन प्रकार आहेत. तर अशा प्रकारे एकच म्हणजे साधं पान आणि संयुक्त पान हे पानाचे जे दोन प्रकार आहेत ते इथे सांगितलेले आहेत. की काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पान असतं आणि एकच मध्यशीर असते. अशी जी पानं असतात त्यांना साधं पान म्हटले जातं, साधे पान. तर काही वनस्पतींच्या मुख्य शिरेभोवतीच अनेक पर्णपत्र असतात. एकाच ठिकाणी खूप पानं असतात अशा वनस्पतीमध्ये आणि हे पानं लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेली असतात आणि अशा पानांना संयुक्त पान असं म्हटलं जातं. तर साधं पान आणि संयुक्त पान हे दोन मुख्य प्रकार पानाचे आपण पाहिलेत. आता तुम्हाला काय करायचं आहे, काही निरीक्षण करायचे आहे आणि निरीक्षणातून चर्चा करायच्या आहेत. गुलाब, कडुनिंब, कोथिंबीर, जास्वंद इत्यादींची छोटी फांदी घेऊन निरीक्षण करायचं आहे की त्या वनस्पतीमध्ये असलेली पान जे आहे ते कोणत्या प्रकारामध्ये मोडतात. पाने साधे पान आहे की संयुक्त पान आहे. खोडावरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. या प्रकारानुसार पर्णपत्रे प्रामुख्याने गोलाकार, हस्ताकार, तरफदार, लंबाकार अशा प्रकारची आढळून येतात. पहा इथे चित्रामध्ये तुम्ही पाहू शकतात की पानांची जी खोडावर येणारी पानांची जी रचना आहे त्या रचनेवरून पानांचे पडलेले जे काही प्रकार आहेत ते तुम्ही पाहता. एकांतरित म्हणजे पहा कसं दाखवलेलं आहे ते आकृतीमध्ये पाहूयात आपण. पहा हे जे पानं आलेले आहेत खोडावरती ती एका आड एक आलेली आहेत. पहा इथे एक आहे, तिथे एक, त्याच्यावरती एक आहे, त्याच्यावरती एक आहे, त्याच्यावरती एक आहे. परंतु ती कशी आहेत, एक समोरासमोर नाही आहे तशी. एक पुढे आहे तर एक मागे आहे, पुन्हा एक पुढे आहे तर एक मागे आहे. अशा प्रकारची ही पानांची रचना आहे खोडावरती आणि ह्या खोडांवरती असलेल्या पानांच्या रचनेवरून मग त्याचे हे प्रकार पडलेले आहेत. हा जो प्रकार आहे एका आड एक येणारा तो आहे एकांतरित. पहा आपण हा एकांतरित प्रकार अभ्यासला आता. त्याच्यानंतर इथे पाहूया दुसरा प्रकार जो आहे तो आहे आवर्ती पान. म्हणजे दोन पाने इथे समोरासमोर आलेले आहेत परंतु ती कशी झालेली आहेत, पहा एक असं आडवं आहे तर एक त्यांना पुन्हा क्रॉस झालेला आहे. इथे पुन्हा एक असं आडवं आहे तर त्यांना पुन्हा एक क्रॉस झालेलं आहे. अशा प्रकारे ही रचना आहे, त्याला आवर्ती असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे सम्मुख. म्हणजे दोन पानं बरोबर एकामेकाच्या समोर आलेली आहे, ती कुठे आपल्याला क्रॉस झालेली दिसत नाही आहे. म्हणजे हा जो ही जी पानांची रचना आहे ती आहे सम्मुख. आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार दिलेला आहे तो आहे वर्तुळाकार. व्हर्ल असं म्हटलं जातं त्याला. पहा म्हणजे एक पान इकडे, त्याच्यानंतर मध्ये, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला अशा वर्तुळाकार रचनेमध्ये हे एका ठिकाणी 3 पाने आपल्याला आलेली दिसतात वर्तुळाकार पद्धतीने. म्हणून तो रचनाचा जो प्रकार आहे तो आहे वर्तुळाकार. यानंतर आपण एका पिंपळाचं पान व एक मक्याचं पान घ्यायचं आहे. एक करून पाहायचं आहे आपल्याला. दोन्ही पानांच्या पर्णपत्रांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते. यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागल्यासारखे दिसते. या मुख्य शिरेस उपशिरा फुटून त्याचे एक जाळे तयार होते. पहा इथे पिंपळाचं पान तुम्हाला दिसतंय की ज्याला मध्यभागी एक शीर आहे आणि यामुळे पर्णपत्र जे आहे ते 2 भागामध्ये आपल्याला विभागलेलं दिसत आहे. आणि या मुख्य शिरेला अनेक उपशिरा इथे फुटलेल्या तुम्हाला दिसत आहे. ह्या उपशिरा आहेत सगळ्या आतमध्ये आणि त्यामुळे शिरांचं तिथे आपल्याला एक जाळं तयार झालेलं दिसत आहे. पहा तुम्ही इथे चित्रामध्ये पाहू शकता. ह्या मुख्य शिरेला अनेक उपशिरा फुटलेल्या आहेत अशा या प्रकारे अनेक शिरांचं शिराविन्यास आपल्याला तिथे झालेला दिसत आहे. त्याच्यानंतर पिंपळाचं पर्णपत्र हे जाळीदार शिराविन्यास रेटिक्युलेट वेनेशन असणारं असतं. तर मक्याचं हे जे पर्णपत्र असतं ते समांतर शिराविन्यास असणारं असं
असतं. पहा पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला इथे दाखवले गेलेले पहा हे मका जे आहे त्या मकाचं काय आहे पर्णपत्र आहे आणि त्याच्यामध्ये असलेली जी शिरांची रचना आहे ती पहा आपल्याला अशी समांतर असलेली दिसते. पहिल्या चित्रापेक्षा ही कशी आहे वेगळी आहे आणि ह्याला पॅरलल व्हेनेशन असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्या सभोवताली असणाऱ्या आणख्या काही झाडांची आणि पाण्यांचं आपण काय करायचं आहे काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्यांच्यामध्ये जो शिराविन्यास आहे ते कुठल्या प्रकारचा आहे, समांतर आहे की जाळीदार आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता जमिनीवर पडलेलं पिंपळाचं एक पान घेऊन ते 15 ते 20 दिवस पाण्यात टाकून ठेवा आणि पाण्याबाहेर काढून सुकवा. तयार झालेल्या पानाच्या जाळीपासून भेटकार्ड तयार करा. ही तुम्हाला दिलेली एक ॲक्टिव्हिटी आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. पिंपळाचं पान घ्यायचं आहे, ते 15-20 दिवस पाण्यामध्ये ठेवायचं आहे. नंतर पाण्यातून काढून ते वाळवायचं आहे, सुकवायचं आहे आणि त्याच्यापासून मग त्या पानाच्यापासून कशी जाळी तयार होते. जाळीदार शिराविन्यास असलेलं हे पिंपळाचं पान असतं आणि मग ती जाळी तयार झाल्यानंतर त्यापासून आपल्याला एक भेटकार्ड तयार करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला निरीक्षणाने एक तक्ता पण पूर्ण करायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये पहा वनस्पतीचं पान दिलेलं आहे, मका, कर्दळ, पिंपळ, रुई. त्यानंतर हा पानाचा कुठला प्रकार आहे, साधं पान आहे की संयुक्त पान आहे हे इथे लिहायचं आहे. पर्णपत्राचा आकार इथे नोंदवायचा आहे, पसरट आहे, गोलाकार आहे. त्याच्यानंतर शिरांची जी मांडणी आहे ती कशी आहे, जाळीदार आहे की समांतर आहे. त्याच्यानंतर पर्णधारेचा आकार कसा आहे, हे आपण पर्णधारेचे आकार जसे पाहिले ना खंडित, त्याच्यानंतर दंतेरी, सरळ, अशा प्रकारे कुठला आहे पर्णधारेचा आकार हे आपल्याला इथे नोंदवायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा पर्णाग्राचा जो आकार आहे तो कसा आहे, टोकदार आहे का की गोलाकार आहे हे आपण तिथे नोंदवायचं आहे. पर्णदेठ आहे की नाही त्या वनस्पतीला, मका या वनस्पतीला पर्णदेठ आहे की नाही किंवा कर्दळ या वनस्पतीला पर्णदेठ आहे की नाही, अशा प्रकारे आहे किंवा नाही हे नोंदवायचं आहे. आणि उपपर्ण आहे की नाही हे नोंदवायचं आहे. आणि खोडावरील जी रचना आहे, पानांची जी खोडावरील रचना आहे त्याचा जो प्रकार आपण आत्ता इथे आपण अभ्यासला त्यानुसार ते आपल्याला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण वनस्पतींचं मूळ, खोड, पान आणि यांची रचना काय केलेली आहे, अभ्यासलेली आहेत. आता आपण इथे थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचे पुढील भाग अभ्यासणार आहोत. तर सगळ्यांनी या पाठामध्ये आलेल्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या तुमच्या वहीमध्ये काय करायच्या आहेत, काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग इथे थांबूया आपण.